वेडिंगचा सीझन सुरू झालेला आहेच. वेडिंग व्हिडिओच्या पाठोपाठ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झटपट तयार होणारी मराठीची लग्नपत्रिका. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इथे आपल्या कॅनव्हामध्ये बघा एक सुंदरशी पत्रिका मी तयार केलेली आहे. आणि हा जो काही लेआउट आहे हा आपण एकदम स्क्रॅचपासून बनवलेला नाही आहे. तर आपण सुरुवात करणार आहोत की या कार्डची एक्झॅक्ट साईज काय असणार आहे, कारण की आपण इथेच गोंधळतो की एक्झॅक्ट साईज काय घ्यायची. तर कॅनव्हाचा हा होम पेज आहे आणि इथे आपण क्रिएट अ डिझाईनवर क्लिक करताच इथे बघा आपल्याला लिहायचं असतं की आपल्याला एक्झॅक्टली काय बनवायचं आहे. हवं तर इथे लिहा वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ, किंवा आपण कस्टम साईजमध्ये जाऊन देखील एक्झॅक्ट विड्थ आणि हाईट तिथे टाकून कस्टमाइज करू शकतो. जसं आता जनरली आपण 1500 विड्थ आणि 2100 हाईट पिक्सेलची एक जी रेग्युलरली जी पत्रिका असते ती साईज इथे क्रिएट करून घेणार आहोत. म्हणजे 5x7 इंचाची. यापेक्षा जर मोठी हवी असेल तर 6x8 इंच ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण आयडियल साईज हीच मला सांगितलेली, त्यामुळे आपण यावर क्रिएट करायला घेणार आहोत. तर आता नेमकं डिझाईन काय करायचं, कधीकधी आपण गोंधळतो की सुरुवात कुठून करायची, बॅकग्राऊंड कसा घ्यायचा, कोणकोणते इलेमेंट्स घ्यायचे. तर अशा वेळेला ना पिंटरेस्ट माझी खूप हेल्प करतो. तर चला आपण तिथेच जाऊन बघूया की तिथे आपल्याला काय काय भेटू शकतं. यावेळेला मी रेडीमेड बॅकग्राऊंडचं यूज केलेलं आहे आणि ते कसं तर तुम्हाला आज दाखवते. तर चला पिंटरेस्टमध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि इथे सर्च बारवरती आपल्याला लिहायचं आहे. एक्झॅक्ट कीवर्ड्स आपल्याला इथे सर्च करावे लागतात, तेव्हाच आपल्याला तसे रिझल्ट्स देखील पटापट मिळतात. तर आपण लिहिणार आहोत वेडिंग इन्व्हिटेशन बॅकग्राऊंड, कारण आपल्याला बॅकग्राऊंड डिझाईन हवी आहे. आता इथे काही रेडीमेड कार्ड्स आपल्याला दिसत आहेत आणि ही बघा जी मी यूज केलेली बॅकग्राऊंड डिझाईन आहे ना ती इथे सुरुवातीलाच आपल्याला दिसली. यासारखेच भरपूर वेगवेगळे डिझाईन्स इथे अवेलेबल आहेत. म्हणजे आपला वेळ वाचणार आहे. आपल्याला नेमकं हे बॅकग्राऊंड सेटअप करायलाच कॅनव्हामध्ये बऱ्याचदा वेळ जातो, सुचत नाही की कोणतं कलर कॉम्बिनेशन घ्यायचं, काय काय तिथे ॲड करायचं. तर अशा वेळेला जर आपण इथून रेडीमेड बनलेले हे बॅकग्राऊंड डिझाईन्स सिम्पली कॉपी पेस्ट केलं ना तर बराच वेळ वाचतो. त्यानंतर फक्त गरज असते ती डिटेल्स ॲड करायची आणि झटपट कार्ड रेडी होतो. तर यावेळेला म्हटलं चला असं करून बघूया. तर यापैकी आपण एखादी डिझाईन तिथे घेऊन बघूया. व्हिडिओज पण आहेत, काही नुसते ग्राफिक्स आहेत तर काही व्हिडिओजचे लेआउटसुद्धा आहेत. तर आपण ही एक ट्राय करून बघूया. यावर क्लिक केलं आणि याला इथे बघा हा जो एक आयकन आहे व्ह्यू लार्जर, त्यावर क्लिक केलं की आपल्याला फुल साईज बघायला मिळेल. इथून सिम्पली सेव्ह करा किंवा कॉपी करा. कॉपी केलं आहे मी आणि जाऊया कॅनव्हामध्ये. कॅनव्हाच्या पेजवर आलो, राईट क्लिक केलं आणि इथे येऊन आपण त्याला पेस्ट करायचं. तर बघा ही डिझाईन इथे आलेली आहे, किंवा सेव्ह केलेलं असेल तर अपलोडमधनं इथे आणून घ्यायचं, अपलोड करून घ्यायचं. आणि आपल्याला एक छान हेल्प झाली आहे ती म्हणजे ही साईज एक्झॅक्टली आपल्या कॅनव्हसच्या साईजला फिट होते. म्हणजे ही पण 5x7 इंचची साईज आहे. तर झाली की नाही आता तुमच्या वेळेची बचत. तर अशा प्रकारे तुम्ही देखील खूप सारे लेआउट्स इथे ट्राय करू शकता. तर आता ही पत्रिका आपण स्टार्टिंगपासून बनवायला घेणार आहोत, म्हणजे लेआउटमध्ये. ही इथे मी बघा अपलोड करून ठेवलेली होती सुरुवातीला. इथेच आपण आता एक पेज ॲड करून सेम ती बनवायला घेणार आहोत. जो काही डिटेल्स आहे ती पण एका पानावर आपण कॉपी पेस्ट करून घेतलेला आहे. गुगल इनपुटमध्ये जाऊन मराठीत लिहिलेलं सगळे डिटेल्स. तर तुम्ही देखील जेव्हा पत्रिका किंवा काही इतर पोस्ट बनवता तेव्हा एका पेजवर डिटेल्स ॲड करून घ्यायचे आपल्या सोयीसाठी, आणि तिथल्या तिथे मग पटकन आपल्याला कॉपी पेस्ट करायला बरं होतं. आता ॲड करून घेतलं मी लेआउट. आता एक एक इलेमेंट उचलून फक्त कॉपी करून तिथे पेस्ट करायचं आहे. तर सर्वात सुरुवातीला इथे वरती गणपती बाप्पांचा फोटो हवा आहे. तो देखील मी पिंटरेस्टवरनंच कधीतरी घेतलेला होता. त्याच्या मागे जो हा पिवळा सर्कल दिसतोय ना, तर मग मी याला अनग्रुप करते. तर या पिवळ्या सर्कलला मी त्याच्या मागे ॲड केलेला आहे बाप्पांच्या फोटो मागे, आणि दोघांना आपल्याला ग्रुप करायचं आहे. आता हा लेआउट हलतोय तेव्हा त्याला आधी लॉक करून घ्यायचं. दोघांना ग्रुप केलं
आणि एक छोटंसं असं वरती ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता मी यातले सगळे डिटेल्स ॲड करणार आहे. तर ही प्रोसेस थोडी आपण फास्ट करूया, म्हणजे तुम्हाला देखील बोर होणार नाही. वरती श्री लिहिलेलं, त्याच्या खाली गणपती बाप्पांचा फोटो आणि आता बाकीचे डिटेल्स, जसं नवरदेव मुलाचं नाव, त्याच्या घरच्यांचे नाव आणि पत्ता, कुठे राहता येते, नवऱ्या मुलीचं नाव, आईवडिलांचे डिटेल्स प्रॉपर अलाइन करून घेऊ. म्हणजे जे मेन हेडिंग्स आहेत नाव मुला मुलीचं, त्यांना आपण एका फॉन्ट साईजमध्ये ठेवणार आहोत आणि जे काही बाकीची डिटेल आहे त्यांना आपण एक फॉन्ट साईज ठेवणार आहोत. म्हणजे सगळं एकमेकांशी कोऑर्डिनेट करणार आहोत. जसं जर नाव आहे मुलाचं आणि मुलीचं, त्यांचं साईज फॉन्ट साईज मी सेम ठेवला आहे 104 आणि बाकीच्यांचं 24, 25 असं ठेवलेलं आहे. आता डिटेल्स ॲड केले. त्यानंतर आता वेळ आहे काही इलेमेंट्स ॲड करण्याची, मेनली जे वेडिंगच्या कार्डमध्ये असतात. तर इथे हा एक एलिमेंट आपण घेणार आहोत, सस्नेह निमंत्रण. हे देखील तुम्ही पिंटरेस्टवरनं सर्च करू शकता. बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे क्रिएटिव्ह लेआउट्स इथे आहेत. आपल्या कार्डशी कलर कोऑर्डिनेट होणारा असा एखादा एलिमेंट आपण घेऊ शकतो. मॅच होतो आहे माझ्या कार्डला. त्यानंतर सगळं काही खूप जास्तच अट्रॅक्टिव्ह किंवा क्रिएटिव्ह करण्याची गरज नसते. कधीकधी काही असे एलिमेंट असतात जे ट्रेडिशनल किंवा मॉडर्न दोन्हीवर जातात. जसा हा शुभविवाहाचा हा एक एलिमेंट सिम्पल आहे, बट तरीही तो तितकाच सुंदर देखील दिसतो आहे या मॉडर्न कार्डवर. तुम्ही देखील कमेंट करून नक्की सांगाल मला कसा वाटतो आहे. कधीकधी सिम्प्लिसिटी पण छानच दिसते. त्यानंतर 2 एलिमेंट्स घेतलेत, एक आहे सनईचा आणि एक मोर. मोर हा असा एक एलिमेंट आहे, तो देखील कधीही कुठेही फिट होतो आणि छानच दिसतो. तर ही जी मोकळी जागा होती आजूबाजूला, तिथे आपण हे 2 एलिमेंट ॲड करून घेतलेत. बस, आता यापेक्षा जास्त एलिमेंट आपण ॲड करणार नाही आहे, कारण की आवश्यकता देखील नाही आहे. त्यांना आपण व्यवस्थित एकमेकांशी अलाइन करून घेऊ. मोराला असं फुलावर बसलेलं दाखवायचं आहे. आणि आता फक्त वेळ आहे ती ही जे मेन हेडिंग्स आहेत, म्हणजे सब हेडिंग्स, हळद, विवाहस्थळ आणि निमंत्रक, यांना बॅनर ॲड करायची. तर हे देखील मी इथे एलिमेंट्समधनं घेतलेलं. आता रिसेंटली यूजमधनं आपण घेऊ शकतो वेळ वाचवण्यासाठी. त्यांना आपण हेडिंगच्या मागे ॲड करायचे, त्यामुळे ते उठून दिसतील. तर फ्रेंड्स, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल, तर याआधी देखील आपण 2-3 वेडिंग कार्ड्स बनवलेले आहेतच. ते माझ्या चॅनलवर आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तर तुम्ही नक्की चेकआउट करून बघा. मराठीसाठीच बनवलेले वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड्स वेगवेगळ्या पद्धतीचे, सोबतच व्हिडिओज देखील आहेत. तर एकदा अवश्य भेट द्या. बॅनरला पोझिशन करूया. बॅकवर्ड करायचं होतं, ते बॅक झालं. एक स्टेप मागे पाठवायचं टेक्स्टच्या, तर बॅकवर्ड. सगळ्यांना एकमेकांसोबत व्यवस्थित अलाइन करून घेऊ. या टेक्स्टला थोडं मोठं ठेवूया, कारण तो देखील मेन टेक्स्ट आहे. प्रत्येक सब हेडिंग आणि हेडिंगमधली जे गॅप आहे त्यांना सेम ठेवायचे आपल्याला सगळीकडे. आणि आता इथे मधला टेक्स्ट आणि बॅनर या दोघांना ग्रुप करून घेऊ, म्हणजे त्यांना आपल्याला सोबतच हलवता येईल. आता फक्त वेळ आहे टेक्स्ट स्टाईल चेंज करण्याची. तर इथे
देवनागरीमध्ये आपण आपले जे मेन हेडिंग आहे त्यासाठी सर्च करतो आहे चांगला बोल्ड फॉन्ट, आणि यात्रावन हा खूप छान फॉन्ट आहे, तर तो मी यूज केलेला आहे नावांसाठी. जे मेन हेडिंग्स आहेत त्यांच्यासाठी, आणि जे सब हेडिंग आहे त्याच्यासाठी दुसरा कुठलाही फॉन्ट तुम्ही यूज करू शकता. इथे छान छान मराठीचे फॉन्ट्स दिलेले आहेत, तर तुम्ही एक्सप्लोर करू शकता. सब हेडिंगसाठी मी यूज करते अमिको. फॉन्ट असा असायला हवा की नीट वाचता येईल, कुणीही वाचलं की लगेच वाचता येईल असा फॉन्ट. आता आपल्याला घ्यायचं आहे फॉन्ट कलर. तर इथे बघा ग्रेडियंट कलर्सचे भरपूर ऑप्शन आपल्याला आता कॅनवाने अवेलेबल करून दिलेले आहेत, तर त्यापैकी वेगवेगळे एक्सप्लोर करू शकता. आपला डार्क बॅकग्राऊंड आहे तर त्यावर लाईट कलरचा आपल्याला निवडावा लागेल. आणि अशाच प्रकारे बघा आपला कार्ड रेडी झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही या पद्धतीने कधी कार्ड बनवलं आहे का, म्हणजे पिंटरेस्टचे लेआउटचा यूज केला आहे का. नसेल केला तर नक्की करून बघा, तुमचा नक्कीच खूप वेळ वाचणार आहे आणि खूप मजा देखील येणार आहे. मला खूप आवडला या वेळेला हा कार्ड बनवताना, कारण हा झटपट रेडी झाला. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.